नर्मदे हर. मी आता कोटेश्वर तीर्थ या ठिकाणी आहे. इथून आता फक्त 5 किलोमीटर अंतरावर विमलेश्वर येतं आणि विमलेश्वरहून समुद्रातून जहाजांनी पलीकडे जायचं असतं माई ओलांडून. आपण कोटेश्वराचं दर्शन घेऊया. नमः पार्वतीपते हर हर महादेव शंभो हर. हे कोटेश्वर तीर्थ आहे. या ठिकाणी गंगा प्रगट झालेली आहे. 24 तास इथे गंगा वाहत असते. अतिशय पवित्र असं हे ठिकाण आहे. ज्यावेळेस अमरकंटकहून मैया निघालेली आहे नर्मदा मैया, त्यानंतर इथे या ठिकाणी 33 कोटी देव आणि सगळे गंधर्व वगैरे सगळे या ठिकाणी मैयाच्या स्वागतासाठी या कोटेश्वरला या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि इथे साक्षात समुद्रदेवही सिंहासन म्हणजे अनेक रत्नांनी जडित असं सिंहासन घेऊन इथे समुद्रदेव उभे आहेत की मैयाची वाट पाहत. अमरकंटकहून नर्मदा मैया निघालेली आहे आणि ती येते म्हटल्यानंतर इथं 33 कोटी देव सगळे वाट पाहत आहे. आणि हे कोटी तीर्थ कोटेश्वर या नावाने या ठिकाणी भगवान शंकर सुद्धा या ठिकाणी थांबलेले होते. येऊन मैयाच्या स्वागतासाठी भगवान शंकरही इथे येऊन थांबलेले आहेत आणि सगळे देव इथे येऊन थांबलेले आहेत. म्हणून कोटेश्वर असं या तीर्थक्षेत्राचं नाव पडलेलं आहे. हे फक्त 5-6 किलोमीटर अंतरावर आहे विमलेश्वरपासून. आधी जर अनेक वेळेस काय होतं की परिक्रमेमध्ये ओंकारेश्वरून निघाल्यानंतर आपलं एखाद्या वेळेस तीर्थक्षेत्र राहिलं असेल, मागे चुकून राहिलं, तर या तीर्थक्षेत्राचं दर्शन घेतल्यानंतर त्या तीर्थक्षेत्राचं पुण्य आपल्याला मिळतं असं इथल्या पंडितजींनी मला सांगितलं आत्ता. त्यामुळे मागे एखादं तीर्थक्षेत्र राहिलं तरीही आपल्या हातून दर्शनाचं असे अनेक वेळेस होतं की आपण एखादं तीर्थक्षेत्र सोडून पुढे निघून येतो आणि मागे कळतं, पुढं आल्यानंतर कळतं की मागे ते राहून गेलं. आणि असं होतं म्हणजे परिक्रमेमध्ये. तेव्हा मग खूप काळजी वाटते किंवा खूप ते हुरहुर होते की अरे आपल्याकडून राहिलं गड्या ते तीर्थक्षेत्राचं दर्शन घ्यायचं. ठिकाणी आल्यानंतर कोटेश्वर आल्यानंतर इथलं दर्शन घेतल्यानंतर त्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं राहिलेलं जे दर्शनाचं असतं ते सगळं पुण्य या ठिकाणी आपल्याला मिळतं. हे कोटेश्वर महादेव मंदिर अत्यंत सगळा हा खाडीचा एरिया आहे. सगळा दिसतोय तो सगळा. इथे कुंड आहे पुढे. प्राचीन मंदिर आहे, अत्यंत प्राचीन मंदिर आहे. इथून या कमानीच्या पुढून गेल्यानंतर विमलेश्वर 5 ते 6 किलोमीटर अंतरावर इकडे या बाजूला आपल्याला आहे. उद्या मी विमलेश्वरला पोहोचणार आहे आणि विमलेश्वर आजच पोहोचणार आहे आणि उद्या जहाजाने मी मैया ओलांडून पलीकडे जाणार आहे उत्तर तटावर. आता दक्षिण तटावर आहे. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ पुढे पाठवा. नर्मदे हर. जय जय रघुवीर समर्थ.